अडीचशेरी नावाची योजना आणली आहे. स्वराज्यातून दर महिन्याला आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतली. रयतेला पोटच्या पोरासारखं महाराजांनी जपलं. म्हणून तर रयतेनं महाराजांवर इतका अपार अपार प्रेम केलं की स्वराज्याची सगळी व्यवस्था बघितली तर लोककल्याणकारी राज्य कसं हे आपल्या सहज लक्षात येतं. आणि म्हणूनच या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे कसं झालं असं? तुम्ही काम किती करता याला अर्थ नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यातली एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं, पण बाकी पैशातल्या प्रत्येक प्रसंगाचं नियोजन. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नाही, अजिबात नाही. साधी गोष्ट आहे. 10 नोव्हेंबर 1600